बीड शहरातील बार्शी नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेने 2 दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत। यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे। सदर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने आज रविवार दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दिली आहे। कारवाई करत ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेने माध्यमांना दिली आहे। बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत। पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की बीड शहरातील बार्शी नाका भागात चोरलेली स्कूटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी कारवाईचे आदेश देताच बार्शी नाका भागात सापळा लावत मुरकुटे व पथकातील कर्मचारी यांनी 2 चोरट्यांना पळून जाताना शिताफीने पकडले असता त्यांच्याकडून दुचाकी सुझुकी बर्गमन कंपनीची स्कूटी सह दोघांना ताब्यात घेतले। आरोपींचे नाव सचिन रामनाथ आंबोरे राहणार चिंचवण तालुका जिल्हा बीड आणि शेख नूर लाला राहणार चिंचवण तालुका जिल्हा बीड असे नाव सांगितले। त्यांच्याकडून 10 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या तर तिसरा आरोपी रणवीर तोंडे हा फरार असल्याची माहिती आहे। 10 मोटरसायकल मिळून 6,80,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस तपास करत आहेत। सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सिद्धेश्वर मुरकुटे, तुळशीराम जगताप, पीटी चव्हाण, विकास राठोड, राहुल शिंदे, बाळू सानप, विकी सुरवशे, देवीदास जमदाडे, चालक उगले आदींनी केली आहे।